जे कायद्यामध्ये जे काही लिहिलेलं आहे, कायद्यामध्ये जी कारवाई मराठी भाषा जर आली नाही तर करणं गरजेचं असं लिहिलेलं आहे. कायद्याच्या कक्षेमध्ये राहूनच कारवाई होईल. म्हणणं आहे की अजून 100 दिवस वाढून द्यावे, ही सक्ती नसावी, अन्यथा 100% सक्ती करणार. महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर 100% मराठी अनिवार्य आहे. जुजबी ज्ञान हे यायलाच हवं, तेवढं मराठी तुम्हाला शिकायलाच हवं आणि त्यासाठी ही जबाबदारी आमची नाहीये, परंतु आम्ही मानवतावादी दृष्टिकोनातून हिंदी भाषिक जे आहेत ते आमच्याकडे जर ड्रायव्हर म्हणून काम करत असतात तर त्यांना कुठेतरी मराठीचं ज्ञान यावं, यासाठी ही जबाबदारी राज्य शासनाने उचलली होती. ती आमची जबाबदारी नाहीये, पण मानवतेच्या दृष्टिकोनातून आम्ही ती जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि त्या पद्धतीने आम्ही मराठी शिकवतोय. पण काही आरोप आमच्यावर झाले, हिंदी भाषिक ड्रायव्हर लोकांना तुम्ही त्यांच्या राज्यामध्ये परत पाठवता, परप्रांतीयांवर तुमचा रोष आहे, हे जेव्हा आमच्यावर आरोप झाले तेव्हा आम्ही ही भूमिका घेतली की फक्त आम्ही हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करत असताना महाराष्ट्रावर आणि मराठी मातीवर आणि मराठी भाषेवर प्रेम तुमचं असावं, यासाठी आम्ही ही भूमिका घेतली. परंतु दुसऱ्या राज्यामध्ये जात असताना किंवा दुसऱ्या राज्यामध्ये त्यांच्या भाषेविषयी एवढं अभिमान असताना आम्हाला सुद्धा मराठी भाषेचा अभिमान असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आम्ही हे तुम्हाला मराठी शिकवायलाही तयार आहोत. आम्ही ती शिकवली, करून दाखवलं. परंतु शेवटी तुम्ही जर उद्दामपणा कराल, तुम्ही जर मुजोरी कराल की नाही तुम्ही हे केलं ठीक आहे परंतु आम्ही मराठी शिकणार नाही, बिलकुल चालणार नाही. कारवाई अटळ आहे. सरकारने वेळ नाही दिला तर ते न्यायालयात जाणार आहे असं नंतरचं नंतर बघू. वेळ दिलेला आहे सरकारने, 36 वर्ष दिलेला आहे. नियम 1989 आहे. परत तुमच्याच विनंतीवरून आम्ही 105 दिवस दिलेले आहेत. त्यामुळे याच्यापुढे कारवाई अटळ आहे. आता चालकाला जे ऐकणं, बोलणं आणि संधी ज्ञान दिलेलं आहे तर ते सरकारी कामकाज मराठीत करू शकतील का? नाही, सरकारी कामकाजाचा भाग नाही. परत एकदा सांगतो, हे जे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून तुम्हाला जे प्रमाणपत्र दिलं जाईल ते पण काही कायदेशीर नाहीये. फक्त ह्या अभियानामध्ये तुम्ही सहभाग नोंदवला म्हणून आहे. ते सर्टिफिकेट दाखवलं म्हणून ते काय चल बाबा आता तुझ्याशी काही मराठीत आम्ही बोलणार नाही, तू सर्टिफिकेट दाखवलं म्हणजे तुला मराठी येतं आम्ही असं समजू, असं बिलकुल नाही. आमचे आरटीओचे अधिकारी परत त्याच्याशी मराठीमध्ये जुजबी संवाद साधतील. त्या संवादामध्ये जर तो मराठीमध्ये बोलला तरच त्याच्यावर कारवाई नाही, परंतु तेवढं त्याला बोलावंच लागेल. नाही, आमचे प्रवाशांच्या तक्रारीवर ते होणार नाही. आरटीओचे अधिकारी चौकशी करतील आणि आरटीओच्या अधिकाऱ्यांनाच ते कारवाईचे अधिकार आहे. पण त्याचबरोबर जसं ज्योतिताईंनी सांगितलं ती सुद्धा वस्तुस्थिती आहे की हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे की आपल्या मराठी भाषिकांनी प्रवास करत असताना समोरचा जो आहे तो हिंदी भाषिकच आहे हे मनामध्ये ठेवून त्याच्यावर हिंदीमध्ये संवाद साधणं सुद्धा अयोग्य आहे. आपल्या मराठी भाषिक प्रवाशांनी सुद्धा त्याच्याबरोबर मराठीमध्ये सुद्धा संवाद साधणं गरजेचं आहे. आम्ही ह्या पद्धतीने हे 105 दिवसाचं अभियान राबवलंय. मला असं वाटतं की आजपर्यंत गेल्या अनेक वर्षाचा इतिहास आहे, 36 वर्षापासून हा नियम आहे. मराठी भाषिक प्रवाशांनी जर त्या समोरच्या रिक्षा चालकाबरोबर मराठी भाषेमध्ये संवाद साधला असता तर आज ही वेळ आली नसती. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. कायद्यामध्ये जे लिहिलेलं आहे, कायद्यामध्ये जे जे करणं गरजेचं आहे त्या सर्व कायद्याचं पालन करून कारवाई करणार. कायद्यामध्ये जे लिहिलेलं असेल ते आम्ही ते 18 तारखेला कारवाई करून टाकू. 18 तारखेला कारवाई करून दाखवू. कायद्याच्या आरटीओच्या कायद्याच्या कक्षेमध्ये जी काय कायद्याची पुस्तिका आहे त्यानुसार 18 तारखेला कारवाई करून दाखवू. संजय निरुपमची भूमिका वेगळी असली ते मागे देखील संघटना संजय निरुपम, हाजी अराफत शेख, शशांक राव हेच मोठे कृपाशंकर सिंग हेच नेते मंडळी माझ्याकडे आले होते आणि त्यांनी 3 महिन्याची मुदत सांगितली होती. त्याला मी सांगितलं हिंदी भाषेत आप 3 महीने का क्या मोहलत मागता हूं, मैं 105 दिन का मोहलत देता हूं. आणि 105 दिवस झाले. कायद्याच्या कक्षेमध्ये असलेली सरांनी सांगितलंय का प्रश्न असा आहे मराठी भाषेत जेव्हा प्रवास असतो तो हिंदीतून बोलतो आणि
तो म्हणतो की तुम्ही मराठीत हिंदीत बोलला, पण ज्या वेळेला आम्ही मराठीतून विचारतो तेव्हा तुम्हाला म्हणतो तुमचे समजते पण नाहीये म्हणून तर हे अभियान राबवलंय. धन्यवाद. आरटीओ मध्ये मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. चालक हो, आम्ही आहोत सक्षम.